पुन्हा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं राज्यांमधील धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आता उजनी आणि वीर धरणातून नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग वाढवण्यात आलाय। यामुळे प्रशासनाने भीमा आणि नीरा नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट जारी केलाय। पाणलोट क्षेत्रात सलग होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। या पार्श्वभूमीवर पूर नियंत्रणासाठी आज दुपारी 2:30 वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात तब्बल 60,000 क्युसेक एवढ्या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे। तर दुसरीकडे वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी ही विसर्ग वाढवण्यात आलाय। आज सकाळी 11:30 वाजता वीर धरणाच्या सांडव्यावरून 22,960 क्युसेक आणि अतिवाहकाद्वारे 1,100 क्युसेक असा एकूण 24,060 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू करण्यात आलाय। धरण क्षेत्रात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाऊ शकतो। या दोन्ही धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा आणि नीरा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होती। त्यामुळे प्रशासनाने सखल भागातील आणि नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिलाय। कोणत्याही नागरिकाने नदीपात्रात उतरू नये, तसंच नदीपात्रात किंवा काठावर जनावरं अथवा शेतीचं साहित्य असल्यास ते तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावं असं आवाहन जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।